नमस्कार. हे पहा, वर्लपूल कंपनीचं जसं की 7.5 kgचं हे वॉशिंग मशीन आहे टॉप लोडमध्ये. व्हिडिओ करायचं मेन कारण आमचं काय आहे आता की अगोदर काय व्हायचं, SMP आणि जसं की दाखवायचं म्हटलं, 1 मिनिट दाखवतो पाठ तुम्हाला अगोदर, मी नंतर पुढे बोलतो. हा प्रेशर सेन्सर, जसं की हे पाईप या ठिकाणी आपण कनेक्ट करतो. या नवीन मशीनमध्ये ही सिस्टम दिली आहे कंपनीनं. ॲक्च्युली गरज नव्हती असं काय बनवायचं. अगोदर प्रेशर सेन्सर हा इथे पाठीमागं वेगळा येत होता. तेव्हा प्रेशर सेन्सरला काही प्रॉब्लेम आला. आम्ही प्रेशर सेन्सर हे चेंज करायचो आणि डायरेक्टली कस्टमरचं काम चालू होत होतं. आता कंपनीनं अशाप्रमाणे काम केलं आहे की तुम्हाला दाखवायचं म्हटलं, हा बघा इथे SMP आणि प्रेशर सेन्सर एकत्रित केला आहे. तर प्रॉब्लेम आहे फक्त आपला प्रेशर सेन्सरचा. तर प्रेशर सेन्सर फॉल्टी असेल तर हा पूर्ण SMP नवीन टाकायचा. ही गरज नाही यायचं आहे. तर PCBची किंमत जवळपास 3,000 रुपये. आता प्रेशर सेन्सर बसतो जवळपास किती, माझा अंदाज आहे 750-800 रुपयाला हा प्रेशर सेन्सर बसत असतोय. तर एका पार्टसाठी पूर्ण PCB चेंज करणं कितपत योग्य तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये पुढे. आता कंपनीनं असं करायला पाहिजे होतं का, आणि काय कारण नक्की करायचं, मला नक्की यातलं काय माहीत नाही आहे. का कंपनीनं मुद्दामच केलं आहे हे कन्फर्म माहीत नाही. आपल्या कमेंटमधून मला सांगण्याचा मी म्हणजे बघण्याचा प्रयत्न करणार आहे. मला काय माहिती असेल याच्याबद्दल मला नक्की कमेंट करा. धन्यवाद.